घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आजच्या भागामध्ये आपण पाहतो की ऐश्वर्या ही खूपच जास्त खुश असते. सारंग मेल्यामुळे ती नाचत असते. इतक्यात त्या ठिकाणी ऋषिकेश येतो आणि ऐश्वर्याला म्हणत असतो, ऐश्वर्या तुझी ही नाटकं आहेत ना ती सगळी मला व्यवस्थित माहीत आहेत, समजलं ना. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, ऋषिकेश दादा अहो असं काय करताय, माझा नवरा गेलाय आणि आता तुम्ही मला हे असं बोलताय, माझ्यावरती हे असे नको ते आर करताय का. त्याबरोबर ऋषिकेश हा तिला म्हणत असतो, सारंगने जाण्या अगोदर मला सगळं काही सांगितलं आहे. त्याने सांगितलं आहे मला की तू सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली आहेस म्हणून. पण ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव, सुईच्या टोकावर मावेल इतकीसुद्धा रणदिवेंची प्रॉपर्टी मी तुला घेऊ देणार नाही. गाठ माझ्याशी आहे तुझी यावेळेस आता. त्याबरोबर इकडे आता सारंग हा जानकीला म्हणत असतो, वहिनी काय गं, काय झालं, तुझ्या डोळ्यात पाणी का. त्याबरोबर जानकी म्हणत असते, सारंग भाऊजी अहो आपण हे जे काही नाटक वगैरे करतोय ना त्यामुळे आपल्या घरच्यांना आपल्या कुटुंबियांना खूप त्रास होतोय. अहो आजींना कळलं तर त्या गावावरून परत आल्या आणि आईना जेव्हापासून समजलं आहे त्यांची तब्येत खराब झाली आहे. त्याबरोबर लगेचच सारंग म्हणत असतो, वहिनी तुझा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, तुला ना कोणाचं वाईट बघवतच नाही. अगं पण आपण हे सगळं आपल्या घरच्यांच्या भल्यासाठीच करतोय ना. आता ऐश्वर्यांचा खरा चेहरा समोर यावा म्हणून करतोय की नाही हे सगळं. इतक्यात त्या ठिकाणी ऋषिकेश येतो. जानकी म्हणते आणि तो येईल याची मला खात्री आहे. ऋषिकेशवर दिलेली जबाबदारी त्यांनी व्यवस्थित बजावली असेल. त्याबरोबर आपण आता पाहतो की त्या ठिकाणी ऐश्वर्या येत असते. मग ऋषिकेश पटकन सारंगला खुणावतो. सारंग लगेच कापसाचे बोळे नाकामध्ये टाकतो आणि तिथे पडतो. त्याबरोबर जानकी रडायला लागते, सारंग भाऊजी अहो का गेलात मला सोडून, सारंग भाऊजी अहो उठा ना, सारंग भाऊजी सारंग भाऊजी. पण तर सारंग काही उठणार नसतो हे तर आपल्याला माहीत आहे. तर आपण नंतर पाहतो की इथे आजी ही म्हणत असते, अरे हे काय वय होतं का जाण्याचं, असं झालं कसं माझा सारंग. आणि आता आजीसुद्धा थोडं रडत असते. त्याबरोबर लगेचच सौमित्र आणि अवंतिका आजीला म्हणत असतात की आजी अगं तू रडू नकोस, जर तूच हे असं केलंस तर आईचं कसं होईल, आईने काय करायचं मग. त्याबरोबर आता ऋषिकेशसुद्धा म्हणायला लागतो, हो गा आजी तू जरा शांत हो, तू रडत बसलीस तर मग आईला खूप वाईट वाटेल, आईने अजून काय करायचं. त्याबरोबर लगेचच आजी म्हणत असते की अरे पण हे सगळं सुमित्राला कळेल तेव्हा तिला काय वाटेल रे. इतक्यात आता ऋषिकेशला नानांचा फोन येतो. तो म्हणत असतो, काय कुठे, हो 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 ठीक आहे नाना आम्ही आलो, हो हो मी आलो लगेच आलो, आणि फोन कट करतो. जानकी आणि अवंतिका दोघीही विचारतात, काय झालं नाना काय बोलत होते. त्याबरोबर लगेचच ऋषिकेश त्यांना सांगतो की नाना म्हणत होते ते दोघंजणं मंदिरातून येत असताना आईला चक्कर आली आणि म्हणून नानांनी तिला दवाखान्यात ॲडमिट केले, तर आपल्याला जावं लागेल. त्याबरोबर लगेचच आजी म्हणते, बापरे म्हणजे सुमित्राला सारंग गेल्याबद्दल अजून काही कळलेलं नाही आहे ना. त्याबरोबर लगेचच कोणीच काही रिॲक्ट होत नाही. तर आजी सांगते की हे बघा तिला हे कळायलाही नको हां, तिला आधीच बरं नाही आहे. त्याबरोबर लगेचच ऋषिकेश म्हणतो, आजी हे बघ आम्हालाही अजून काही माहीत नाही आहे, आम्ही जाऊन तिथे बघतो मग आम्हाला कळेल. आणि मग ते सगळेच जण तिकडनं निघतात. त्याबरोबर आता इथे हॉस्पिटलला पोहोचल्यावर नानांना खरं सांगितलं जातं की सारंग आता ह्या जगात नाही आहे. त्याबरोबर नाना बिचारे खूप रडत असतात, धाय मोकळून रडत असतात. त्यांना वाटतं की खरोखर आपला मुलगा आपल्याला सोडून गेला, हे जग सोडून गेला. नाना म्हणत असतात, काय हे वय आहे का रे जाण्याचं, बापाचं आता प्रेत खांद्यावर घ्यायचं, तर आता त्या वयात बापाच्या खांद्यावर प्रेत टाकून हा मुलगा निघून गेला. माझा सारंग कसं झालं हे सगळं, सुमित्राची काळजी करून आधीच माझे हातपाय गळून आले होते, थरथरत कापत होते, आणि आता त्यात मला सारंगचं समजलं, सारंग सारंग असं म्हणत आता ते रडत असतात, ओरडत असतात. त्याबरोबर आता इतक्यात इथे सुमित्रा ही शुद्धीवरती आलेली असते. डॉक्टर लगेचच सुमित्रा शुद्धीवरती आली आहे ही गोष्ट बाहेर सांगायला येत असतात. तर आता डॉक्टर हे सांगतात, तुमची पेशंट सुमित्रा रणदिवे ही आता शुद्धीवरती आलेली आहे, तुम्ही आता त्यांना भेटून घेऊ शकता. त्याबरोबर हे ऐकून सगळ्यांनाच बरं वाटतं. तर लगेचच डॉक्टर जाता जाता विचारतात, बाय द वे हे सारंग कोण आहेत. तर ऋषिकेश हा सांगत असतो, सारंग हा माझा धाकटा भाऊ आहे. त्याबरोबर डॉक्टर म्हणतात, ओके मग तुमची आई सतत त्यांचंच नाव घेते. त्यावर आता लगेचच
पुढे तो सांगत असतो, पण त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे, त्यामुळे तो इथे येऊ शकत नाही आहे. तर डॉक्टर आता ऋषिकेशला म्हणतात, ठीक आहे, पण मी तुम्हाला एक सल्ला देतो. हे बघा, त्यांना कोणताही धक्का बसेल अशी बातमी सांगू नका. तो त्यांच्यासाठी चांगला ठरणार नाही. त्यावर ऋषिकेश म्हणतो की हो डॉक्टर, आम्ही घेऊ काळजी. आता आम्ही भेटू शकतो ना आमच्या पेशंटला? त्याबरोबर डॉक्टर म्हणतात की हो हो नक्कीच. मग आता सुमित्राला भेटण्यासाठी ऋषिकेश, जानकी, नाना, त्याचबरोबर अवंतिका आणि सौमित्र सगळे झालेले असतात. मग आता ती विचारते, माझं सारंग सारंग. त्यावर जानकी म्हणते, आई आई ऐका ना, अहो सारंग भाऊजी एकदम व्यवस्थित आहेत, ठीक आहेत ते, पण आता तुम्ही त्यांचा फार विचार करू नका की नाही. तुम्ही स्वतःवरती लक्ष द्या, स्वतः बऱ्या व्हा. त्याबरोबर लगेचच सुमित्रा म्हणत असते, एकदा का माझा सारंग आला ना इथे आणि त्याला डोळे भरून मी बघितलं ना की मग मला बरं वाटेल, मग मला काहीच होणार नाही. खरंच सारंगला बघायचं आहे मला. सारंग सारंग असं आता आई बोलत असते. त्याबरोबर अवंतिका ही सुद्धा सुमित्राला म्हणते, आई हे बघा, तुम्ही जरा शांत व्हा, शांत राहा बरं. तर आता नानासुद्धा तिला शांत करत असतात. जानकीला मात्र आता बिचाऱ्या सुमित्राची अवस्था बघून खूप वाईट वाटत असतं. तिच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात, ती रडायला लागणार असते. पण मग ऋषिकेश हा तिच्या खांद्यावरती अलगद हात ठेवतो आणि तिला धीर देतो, खुणावतो. त्याबरोबर मग मात्र जानकी स्वतःच्या डोळ्यातले अश्रू तसेच मागे ठेवते. तर आता इथे नाना हे सुमित्राजवळ बसतात आणि विचारतात, सुमित्रा तू ठीक आहेस ना, तुला काही होत नाही आहे ना? त्यावर सुमित्रा म्हणते की नाही, आता मी ठीक आहे. माझा सारंग एकदा मला दिसला ना की मला आणखीन जास्त बरं वाटेल. तुम्ही फक्त सारंगला बोलवा. त्याबरोबर नाना म्हणत असतात, हो येईल तो, पण तू जरा शांत हो बरं आधी, शांत हो, शांत. आणि मग आता ते सगळे सुमित्राला शांत करतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की आता इथे सारंग याला सौमित्राने सांगितलेलं असतं की आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. हे ऐकून सारंगलासुद्धा खूपच जास्त टेन्शन येऊन जातं. सारंग म्हणतो, काय, आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे? अरे रे रे, देवा देवा देवा, काय रे हे सगळं ना दादा माझ्यामुळे होतं आहे, ह्याला मीच सगळ्याला जबाबदार आहे. त्याबरोबर लगेचच आता सौमित्र सारंगला म्हणतो, अरे असं नको बोलूस. सारंग म्हणतो, अरे नाही दादा, मी जे बोलतोय ना ते बरोबर आहे, खरं आहे हे सगळं. अरे बघ ना, माझ्यामुळेच तर घडतं ना हे सगळं. आईला मी पाण्यात पडलो हे कळालं आणि म्हणूनच तिने त्याच गोष्टींचं टेन्शन घेतलं. जर मी पाण्यात पडलो असं आईला सांगितलंच नसतं तर अर्थात तिला टेन्शन आलंच नसतं आणि आज तिला चक्करही आली नसती रे. ती सतत माझं नाव घेते ना, अरे जर तिने मला बघितलं ना तर खरंच तिला बरं वाटून जाईल, ती लगेच बरी होईल. मग मी एक काम करू का दादा, मी पटकन जाऊन आईला भेटून येतो. हे बघ, असा जातो आणि असा ताबडतोब परत येतो, मी आलोच. त्याबरोबर आता लगेचच सौमित्र हा सारंगचा हात पकडतो आणि त्याला म्हणतो, सारंग अरे वेडा झाला आहेस का तू? हे बघ, असा वेडेपणा करू नकोस. तू तिथे आईला भेटायला जाऊन नाही चालणार. तिथे जर ऐश्वर्या आली आणि ऐश्वर्याने तुला बघितलं तर किती मोठा गोंधळ होईल, तुला माहिती आहे का? त्यावर सारंग म्हणत असतो, अरे दादा पण. त्याबरोबर आता सौमित्र हा त्याला म्हणतो, तू इथे ये, इथे बस, शांत हो. त्याबरोबर पुढे सारंग म्हणत असतो, दादा अरे मला नाही सहन होतं रे हे सगळं, आता खरंच नाहीच सहन होतं आहे, माझ्यामुळे घडतं आहे ना हे सगळं, मी किती नालायक आहे, मी किती काय काय करून ठेवलं आहे. त्याबरोबर आता सौमित्र हा सारंगला समजावत असतो, हे बघ सारंग, तू रिलॅक्स हो, शांत. हे बघ, जे झालं ते झालं आणि राहिला प्रश्न आईचा, तर आईची काळजी करू नको. आईला तिकडे सांभाळायला, तिची काळजी करायला जानकी वहिनी आहे, ऋषिकेश दादासुद्धा आहे, ते दोघंजणं घेतील सांभाळून. त्याबरोबर सारंग म्हणत असतो, अरे तेच तर ना, तेच तर दादा, ते दोघं बिचारे प्रत्येक वेळेस सांभाळून घेत राहिले आणि मी मात्र प्रत्येक वेळेस सगळ्याची खराबी करत गेलो. अरे त्यांनी प्रत्येक वेळेस उसवलेलं शिवायचं आणि मी नवीन ठिकाणी उसवायचं, असं कुठलं रे खेळ हा? आता मात्र मला ना खूप गिल्टी वाटते. खरं सांगू का तुला तर दादा, म्हणजे काही जखमा असतात ना अशा, ज्या बऱ्या जरी झाल्या तरी मनात कायम बळबळत राहतात, वाहवत राहतात. अगदी तसं झालं आहे माझ्या बाबतीत. मला ना आता खूप वाईट वाटतं आहे दादा, माझ्यामुळे झालं आहे हे सगळं, मी केलं आहे ना हे सगळं. त्याबरोबर आता लगेचच सारंगला सौमित्र म्हणतो की हे बघ, आता ह्या गोष्टींचा विचार करण्यात काय अर्थ आहे, तू परत आलास हीच गोष्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाची आणि खूप मोठी आहे. त्याबरोबर सारंग म्हणत असतो, दादा
अरे मी खूप वाईट वागवलं आहे वहिनीला. तुला आठवतं आहे ना, प्रॉपर्टीचे हिस्से चालू होते त्यावेळेस आपण दोघंजणं भांडत होतो. वहिनी मला समजावायला मध्ये पडत होती, पण मी काय केलं, मी वहिनीचं काहीच ऐकून घेतलं नाही. उलट वहिनीला धक्का दिला आणि लांब केलं. त्यानंतर नाना ज्यावेळेस पडले होते तेव्हासुद्धा दादा मला सांगत होता की वहिनी याच्यातलं काही करूच शकत नाही, वहिनीचा या सगळ्यात हात नसेल. पण मी मात्र ऐश्वर्याच्या आंधळ्या विश्वासाखातीर वहिनीला तू दोषी आहेस असं म्हणत होतो. किती चुका केल्यात रे मी आजपर्यंत. किती वेळा मी दादा आणि वहिनींना दोघांनाही दुखावले. बिचारे किती करत गेले आपल्यासाठी आणि आपण म्हणण्यापेक्षा मी मात्र कायम त्यांना त्रास होईल असंच वागलो. मला खूप वाईट वाटतंय रे दादा माझ्या वागणुकीचं. खूप पश्चाताप होतोय मला. त्याबरोबर आता सौमित्र म्हणतो, होतोय ना पश्चाताप, मग तोच बाद झाला सारंग. हे बघ, तू परत आलास ही गोष्ट भरपूर जरी असली तरी पुन्हा आपल्या सगळ्या कुटुंबियांना तुझ्यामुळे त्रास भोगावा लागेल असं काहीही तू करणार नाहीस असं वचन दे मला. त्यावर सारंग त्याला वचन देतो की मी पुन्हा असं वागणार नाही. तर दुसरीकडे जानकी ही ऋषिकेशला हॉस्पिटलमध्ये म्हणत असते, ऋषिकेश तुम्हाला खरं सांगू का, मला काय वाटतंय, असं वाटतंय हे सगळं नाटक आत्ताच्या आत्ता ताबडतोब इथेच संपवून टाकावं, आतमध्ये जावं, आईना आणि नानांना सगळं खरं सांगावं की असं काही झालेलं नाही आहे, तुम्ही उगाचच्या उगाच टेन्शन घेऊ नका. त्याबरोबर पुढे आता ऋषिकेश म्हणतो, जानकी तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का, अगं जर आपण आत्ता जाऊन हे असं काहीतरी केलं ना तर त्या ऐश्वर्याला आपल्याला पकडता नाही येणार आणि सगळी आपली प्रॉपर्टी, आपलं घर तिच्या नावावर आहे. त्यामुळे ती आई आणि नानांना घराबाहेर सहज काढू शकते. तुला आठवतंय ना, गेल्या वेळेस घराचा लिलाव होणार होता त्यावेळेस आईची अवस्था काय झाली होती ते. मग आता तरी आईला हे सगळं काही कसं सहन होणार आहे. हे बघ, तुला आईचा आणि नानांचा त्रास असाही बघवत नाही आहे आणि तसाही बघवणार नाहीच आहे. पण मग हा त्रास चांगला नाही आहे का. ती ऐश्वर्या किती नीच आहे तुला माहिती आहे. ती आपल्या सगळ्यांना घराबाहेर काढेल. जर तिचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणायचा आहे तर हे सगळं करावं लागेल. आणि मला खात्री आहे तू आईजवळ आहेस ना, मग आईला काही नाही होणार. काही नाही होणार ना आईला. तू बरं करशील तिला. आईला काही झालं तरी कळू देऊ नको सारंग ह्या जगात नसल्याचं. तर दुसरीकडे आपण पाहतो की ऐश्वर्याला डाऊट असतो की हा डाव नक्की ऋषिकेश आणि जानकीचा नाही आहे ना, मला फसवण्यासाठी त्यांनी काही प्लॅन तर केलेला नाही आहे ना. मी स्वतःच्या डोळ्याने सारंगची डेड बॉडी बघितली आहे, पण तरीही मला असं सतत का वाटतंय की नक्की काहीतरी गडबड आहे. जर सारंगने मिळून यांच्या सगळ्यांबरोबर मला अडकवायला डाव केला असेल तर. कारण बघ ना, म्हणजे सारंगला खरं कळलं, मी प्रेग्नन्सीचं नाटक केलं, सारंगचा अपघात झाला, सगळे कसे बरोबर सिक्वेन्स बसत आहेत. काय चाललं आहे नक्की. इतक्यात तिकडे ऋषिकेश सरळ दरवाजाची हे उघडतो आणि आतमध्ये येतो. आता जोरात धाडकन दरवाजा उघडल्याबरोबर ऐश्वर्या मागे बघते. मागून ऋषिकेश येतो आणि तिला सांगतो की माझ्या भावाचे अंतिम संस्कार करायला आम्ही चाललो आहे, तर त्याचे काही कपडे आम्हाला हवे आहेत. त्याबरोबर लगेच ऐश्वर्या कपडे आणून देते. तर ऋषिकेश हा तिला सांगत असतो, हे बघ, आम्ही अंत्यसंस्कार करून येईपर्यंत तू घरातच थांबायचं. आणि हां, घरात थांबून काही कटकारस्थानं करायची नाही आहे ऐश्वर्या. आईची तब्येत आधीच बरी नाही, आईला हॉस्पिटलमध्ये ठेवलं आहे आणि जानकी तिथे तिच्याजवळ थांबली, त्यामुळे तू घरात थांबायचं नीट. त्याबरोबर ऐश्वर्या म्हणते, अरे बापरे, आईंची तब्येत एवढी खराब आहे, मी जाऊन भेटून येते. त्याबरोबर लगेचच आता इथे ऋषिकेश म्हणत असतो, गरज नाही, काही गरज नाही, आत्ताच म्हटलं ना आईजवळ जानकी आहे म्हणून, तू तिकडे जाऊ नकोस. आणि जर काही घरात करायचा प्रयत्न केलास ना, नवीन कुटाणा, नवीन कट, तर याद राखा. त्याबरोबर ऐश्वर्या म्हणत असते की खरंच मी असं करेन असतं. त्याबरोबर ऋषिकेश म्हणतो की गप्प बस, मला एकही तुझं खोटं ऐकून घ्यायचं नाही आहे, नाटकी आहेस तू एक नंबरची. आता जर तुला या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल ना तर फक्त एक आणि एकच मार्ग आहे. त्यावर ऐश्वर्या त्याच्याकडे बघायला लागते. तर तो म्हणतो, मी सांगेन ते सगळं ऐकायचं, कळलं. त्यावर ऐश्वर्या म्हणते त्यावर ऋषिकेश पुन्हा विचारतो जोरात, कळलं. त्यावर ऐश्वर्या होकार देते. त्यानंतर आपण पाहतो की इथे आता जानकी मंदिरात आलेली असते. मंदिरात आता देवी आईला फूल हार सगळं अर्पण करते आणि मग प्रार्थना करत असते. आजपर्यंत तू कधीही मला निराश केलेलं नाही आहेस, कारण तू सुद्धा एक आई आहेस आणि आईला आपल्या लेकराच्या मनातली हाक ही बरोबर ऐकू येतेच, बरोबर कळतेच. हे बघ आई, आज मी हे जे काही करते ते माझं घर, माझं कुटुंब वाचवण्यासाठी करते. माझ्या पाठीशी उभे राहा.
मला यश येऊ दे या सगळ्यामध्ये. मी आई आणि नानांचं हसू बघण्यासाठी कितीतरी वेळा या मंदिरात येऊन प्रार्थना केली, पण आज त्याच आईंच्या आणि नानांच्या डोळ्यात माझ्यामुळेच अश्रू येत आहेत. पण खरंच सांगते आई, हे सगळं मी मुद्दामून नाही करत आहे गं. हे सगळं त्या ऐश्वर्याचा खरा खोटा चेहरा सगळ्यांच्या समोर यावा, सगळ्यांना सगळं सत्य कळावं ना, यासाठी आहे. प्लीज माझ्या पाठीशी उभी राहा आणि मला या वेळेससुद्धा यश येऊ दे आई, यश येऊ दे. त्याबरोबर आता आपण पाहतो की इथे जानकी ही प्रार्थना करते आणि तिकडनं निघते. तर दुसरीकडे ऐश्वर्याने आता ठरवलेलं असतं की सारंग मेला आहे ही गोष्ट सुमित्रा आईलासुद्धा कळलीच पाहिजे. आणि मग आता ती सुमित्राला सारंग मेल्याचं कळवण्यासाठी तिकडनं जाते. त्याबरोबर लगेचच आता रिक्षात जात असताना तिने पूर्ण व्हाईट साडी घातलेली असते, पूर्ण साधी केसं विंचरलेली असतात आणि अजिबात काही मेकअप वगैरे न करता ती हॉस्पिटलला पोहोचते. अगदी विधवेसारखीच ऐश्वर्या हॉस्पिटलमध्ये गेलेली असते. तर दुसरीकडे आपण पाहतो की जानकी ही आता ऋषिकेशला म्हणत असते, ऋषिकेश अहो मला आईचं खूप जास्त टेन्शन येतं आहे. अहो जेव्हापासून तिला सारंग भाऊजींची आठवण येते आणि ती शुद्धीवरती आली आहे, फक्त त्यांचं एकट्याचंच नाव घेत चालले. अहो काही खात नाही आहेत, पीत नाही आहेत. ऋषिकेश म्हणतो जानकी हे बघ, असं करून चालणार नाही आपल्याला. त्याबरोबर दुसरीकडे आता जानकीचं लक्ष नाही आहे. ह्या गोष्टीचा बरोबर डाव साधत ऐश्वर्या ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली असते. आता जानकी ही पाठमोरी उभी असते, तर ऐश्वर्या ही हॉस्पिटलच्या बाहेर येते, आतमध्ये येते आणि आता ती मामा मावशींना विचारते की कुठे आहे सुमित्रा रणदिवेंची खोली, आणि मग ती आता तिकडे जात असते. आता मात्र इथे जानकीला ऐश्वर्या आईच्या खोलीत चालली आहे ही गोष्टच माहीत नसते, कारण ती ऋषिकेश बरोबर फोनवर बोलण्यामध्ये इतकी व्यस्त होऊन गेलेली असते की ऐश्वर्या तिच्या मागून कधी आत जाते हे तिलासुद्धा कळत नाही. आणि अचानक जेव्हा काहीतरी जोरात एकदम खाली पडण्याचा आवाज येतो त्यावेळेस जानकी मागे बघते आणि बघतच राहते. आता तिथे ऐश्वर्या आली असेल का आणि ऐश्वर्याने सुमित्राला सगळं खरं सांगितलं असेल का? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगाच. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करत चला, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबू. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.